श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयातील सेवा नर्सिंग होममधून प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ परिचारिकांचा शपथप्रदान समारंभ नुकताच पार पडला। याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरामपूर नगरीच्या नगराध्यक्षा अनुराधा अधिक उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अविनाश आपटे होते। यावेळी कामगार रुग्णालयाचे विश्वस्त ज्ञानदेव आहेर, भीमराज देवकर, ज्येष्ठ व्यापारी मोहन भुतडा, वास्तुविशारद शीतल भुतडा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी रुग्णालयास 1,11,000ची देणगी जाहीर करण्यात आली। नगराध्यक्षा याप्रसंगी म्हणाल्या की माजी मंत्री गोविंदराव आदिक यांनी कामगार रुग्णालयाची सेवेची दखल घेऊन कायम मदत केली आहे। रुग्णालयातील परिचारिका रुग्णांना चांगली सेवा देतात। शिकाऊ परिचारिकांनी देखील सेवेशी बांधिलकी ठेवली पाहिजे। कामगार नेते आपटे म्हणाले की सेवा परिचारिका विद्यालयातून शिकलेल्या परिचारिकांना मोठ्या शहरामध्ये नोकरीच्या संधी मिळत आहेत। पुणे येथील अनेक रुग्णालयांमध्ये त्या सेवा करीत आहेत। साखर कामगार रुग्णालयाला अनुदान नाही तरी देखील संस्था सेवा कार्यामध्ये आघाडीवर असल्याचं ते म्हणाले। तर विश्वस्त आहेर म्हणाले की संस्थेला आता परिचारिका महाविद्यालय मंजूर झाले आहे। आज आरोग्य क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढीला लागली असून रुग्णालये हे नफेखोरीचे ठिकाण बनले असून साखर कामगार रुग्णालय मात्र नफ्याऐवजी सेवेला महत्त्व देत आहे। त्यामुळे अनेक दानशूर या ठिकाणी नेहमीच देणगी देत असतात। मोहन शेटजी पुतळा ज्यांनी आपला वेळ दिला आपल्याला आणि त्या थाशकांत भुताडा आत्ताच ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं ते चेतन शेठ भुताडा, त्यांनी आपलं जे म्हणजे ऑपरेशन थिएटर अतिदक्षता विभाग अतिशय व्यवस्थित, म्हणजे आता पुणे मुंबईचे लोक सुद्धा म्हणतात फार व्यवस्थित तुम्ही इथं बांधलं। ते आपले आर्किटेक्ट, त्यामुळे आपले ट्रस्टी भीमराजी पाटील देवकर, दत्तात्रय पाटील साबळे। प्रारंभी प्राचार्य पाथरकर यांनी प्रास्ताविक केले, तर यावेळी देवकर, वेरोनिका पंडित, प्रीती सैदारे, चेतन भुताडा यांनीही मनोगत व्यक्त केली। आभार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र जगधणे यांनी मानले। दत्तात्रय साबळे, अर्जुन खरात, शशिकांत भुतडा, पद्मा भुतडा आदी मान्यवरही यावेळी हजर होते। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एसएन मीडिया, श्रीरामपूर।